आज मी बनवणार आहे पालक पनीर। त्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या आणि एक कांदा चिरून घेतला आहे। थोडीशी कोथिंबीर घेऊन ती बारीक चिरून घ्यायची। तर मी एका कढईत पाणी टाकून चांगली पालक धुवून घ्यायची आहे। पालक 2-3 वेळा धुवून झाल्यानंतर ती शिजायला टाकायची आहे। तोपर्यंत आपण पनीर कापून क्यूब्स टाईप कापून घ्यायचे आहे आणि तव्यात थोडंसं तेल टाकून आपण ग्रिल करून घ्यायचे। ग्रीन करून झालेला आहे। तोपर्यंत आपली ही शिजली आहे पालक, तर आपण थंड पाण्यात ती टाकायची आहे। लगेचच आपण मिक्सरमध्ये ती काढायला टाकायची। त्यात थोडंसं लसूण, कोथिंबीर आणि शेंगदाणे आणि कांदा टाकायचा आहे। कांदा आणि ते सगळं टाकून झाले चांगलं बारीक काढून घ्यायचे। तर कढईत आता मी तेल टाकते। तेल चांगलं तापलं की तेजपत्ता टाकायचा आहे। त्यात तेजपत्ता चांगला असा हे झाला ना तेलात, तर आपण पालक पनीर मसाला टाकायचा आहे, लाल तिखट आणि थोडीशी हळद अशी टाकायची आहे आणि आपण त्यात मीठ टाकायचं आहे। चांगलं परतवून घ्यायचं आहे। त्यात आपण जे मिक्सरला काढलं होतं पालकाचं ग्रेव्ही ती टाकायची। त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि चांगलं स्टर करून घ्यायचं आहे। पाणी तुम्हाला सोयीचं वाटेल तेवढंच टाका। इथं मी जास्त टाकते। तर उकळी आल्यावर आपण लगेचच पनीर त्यात टाकायचं आहे। तर रेडी आहे आपलं पालक पनीर। तुम्ही आस्वाद घेऊ शकता।